पुस्तकाचे नाव सिक्रेट ऑफ द मिलियनेअर माइंड. अनुकरण करता करता आपण सवयी लावून घेत असतो. तुम्ही लहानाचे मोठे होत असताना पैशासंबंधी आई-वडिलांचं आणि पालकांचं आचरण कसं होतं? त्यांच्यापैकी एकाने त्यांचा पैसा योग्य रीतीने हाताळला की चुकीच्या पद्धतीने? ते वायफळ खर्च करत होते की कमी खर्च करत होते? विचारपूर्वक गुंतवणूक करत होते की अजिबातच गुंतवणूक करत नव्हते? जोखीम पत्करणारे होते की सुरक्षित स्वभावाचे होते? त्यांच्याजवळ पैसा टिकून राहत होता की चढ-उतार असायचा? तुमच्या घरात पैसा सहज येत होता की त्यासाठी कष्ट करावे लागत होते? तुमच्या कुटुंबासाठी पैसा ही आनंदाची गोष्ट होती की कटू वादविवादाची गोष्ट होती? ही सगळी माहिती महत्त्वाची का आहे? तुम्हाला एक म्हण माहीत असेल, माकड नेहमी दुसऱ्याचे अनुकरण करतं. माणूस काही कमी नाही, तो सुद्धा लहानपणी दुसऱ्यांच्या अनुकरणातूनच शिकत असतो. सफरचंद झाडापासून फार दूर पडत नाही, ही म्हण तुम्ही ऐकली असेल. आपल्याला ही गोष्ट मान्य करायला आवडत नसली तरी तिच्यात बराच सत्यांश आहे. यावरून मला एका बाईची गोष्ट आठवली. ती स्वयंपाकाची तयारी करत असताना हॅमची दोन्ही टोकं कापून टाकते. एकदा हे तिच्या पतीनं बघितलं आणि नवल वाटून त्यानं तिला त्याचं कारण विचारलं, तर ती म्हणाली, माझी आई अशीच दोन्ही टोकं कापत होती. योगायोगानं तिची आई पण त्यावेळेस हजर होती. तिनं पण हेच उत्तर दिलं की माझी आई पण अशीच दोन्ही टोकं कापायची. शेवटी आजीला फोन करून विचारलं की तू हॅमची दोन्ही टोकं खरंच का कापायची? तर तिनं हो म्हणून त्याचं कारणही सांगितलं. ती म्हणाली की याचं कारण असं आहे की माझी कढई लहान होती. तात्पर्य काय आहे की आपण इतर बाबतीत जसं आई वडिलांचं अनुकरण करतो तसंच पैशाच्या बाबतीतही त्याचंच अनुकरण करतो. उदाहरणार्थ माझे वडील बिल्डर होते, बांधकाम व्यवसायात होते. एका वेळेस 10-12 घरांपासून ते 100 घरं बांधण्याचं त्यांचे प्रकल्प असायचे. प्रत्येक प्रकल्पासाठी खूप पैसे लागत असे. माझे वडील घरातला सगळा पैसा त्यात ओतायचे आणि शिवाय बँकेकडून कर्जही घ्यायचे. त्यामुळे घर बांधून आणि सगळी विकली जाईपर्यंत घरात पैशाची कायम तंगी असायची. आम्ही नेहमी कर्जात बुडालेलो असायचो. आमच्या वडिलांचा मूड त्या काळात कसा असेल याचा अंदाज तुम्हाला आला असेल. पैशाच्या बाबतीत त्यांचा हात कधीच मोकळा नसायचा. मी 4 आणे जरी मागितले तरी ते ओरडायचे आणि म्हणायचे, मी पैशाचा बनलोय, तुला वेड तर लागलं नाही ना? अर्थात मला 4 आणे कधीच मिळाले नाहीत. आता पुन्हा मला पैसे मागू नकोस, अशा त्यांची नजरेची जरब असायची. मला खात्री आहे यासारखाच अनुभव तुमच्या जीवनातही आला असणार आहे. हे असं 2-4 वर्षे चालायचं. सगळी घरं विकली गेल्यानंतर आमच्या घरात बराच पैसा यायचा. अशा वेळेस वडिलांचा स्वभाव एकदम बदलून जायचा. ते खूप आनंदी, खूप दयाळू आणि अत्यंत उदार असायचे. मला ते विचारायचे, तुला पैसे हवेत का? त्यांच्याप्रमाणेच रागीट नजरेनं त्यांच्याकडे बघण्याचा विचार माझ्या मनात यायचा, पण मी इतका मूर्ख नव्हतो. डोळे मिचकावून म्हणायचो, हो डॅडी, थँक यू. काही दिवस आमचं घर आनंदी असायचं आणि मग एके दिवशी डॅडी घोषणा करायचे, मला एक चांगली जमीन मिळाली आहे, तिथं मी आता घरं बांधणार आहे. मला चांगलं आठवतंय की मी त्यांचं अभिनंदन करायचो, पण माझं मन उदास असायचं, कारण आता यानंतरचे दिवस किती संघर्षपूर्ण असतील याची मला कल्पना असायची. मी 6 वर्षांचा होतो तेव्हापासून हे असंच चालू होतं. 21 वर्षांचा झाल्यावर मी घरातून बाहेर पडलो आणि मग हे थांबलं. निदान मला तरी असं वाटतं. वयाच्या 21व्या वर्षी माझं शिक्षण पूर्ण झालं आणि तुम्ही अंदाज केला असेलच, बरोबर आहे. मी पण बांधकाम व्यवसायातच पडलो, बिल्डर झालो.
त्यानंतर मी बऱ्यापैकी पैसे कमावले की पुन्हा खिसा रिकामा व्हायचा. इतर व्यवसायही करून बघितले. असं वाटायचं यात तरी पैसा मिळेल, पण तिथंही तेच, खिसा रिकामा तो रिकामाच. असे प्रकल्पावर आधारित अनेक व्यवसाय केले. 10 वर्षांपर्यंत अशी चढती पडती चालू होती. त्यानंतर मला जाणवलं की व्यवसाय ही माझी समस्या नाही. माझे पार्टनर, कर्मचारी यांच्या निवडीतही काही चूक नाही. सगळं ठीकठाक असताना थोडा वेळ काढून आराम करण्याच्या माझ्या निर्णयातही काही चूक नव्हती. काय चूक होती, तर मी माझ्या डॅडींचं नकळत अनुकरण करत होतो. मी खरंच परमेश्वराचे आभार मानतो की तुम्ही हे पुस्तक वाचून जे शिकणार आहात ते मला आधीच शिकायला मिळालं. मी माझ्या मेंदूला नव्या सवयी लावून या अनुकरणाच्या जोखंडातून स्वतःची सुटका करून घेतली आणि सतत वाढणाऱ्या उत्पन्नाचा धनी झालो. आज माझं सगळं ठीक चालले असतानाही अचानक व्यवसाय बदलण्याची आणि स्वतःचं नुकसान करून घेण्याची लहर मला येते. पण माझ्या मेंदूत आणखी एक फाईल असते, जी या भावनांचं निरीक्षण करते आणि म्हणते, "ठीक आहे, आता आपण आपल्या कामाकडे लक्ष देऊ." आणखी एक उदाहरण ऑर्लॅंडो, फ्लोरिडाच्या आमच्या सेमिनारचं आहे. नेहमीप्रमाणे लोक स्टेजवर सही मागण्यासाठी, हॅलो म्हणण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी माझ्याजवळ येत होते. एका वृद्ध माणसाला मी कधीच विसरू शकणार नाही. तो हुंदके देत देत येत होता. त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि तो बाहीला डोळे पुसत होता. मी त्याला काय झालं म्हणून विचारलं. तो म्हणाला, "मी 63 वर्षांचा आहे. मी अनेक पुस्तकं वाचली आहेत. अनेक सेमिनारला पण गेलो आहे. अनेक जणांची भाषणे मी ऐकली आहेत आणि त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वागण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शेअर बाजार, रिअल इस्टेट सगळी क्षेत्र आजमावून बघितली आहेत. डझनाच्या वर व्यवसाय करून बघितले आहेत. मी पुन्हा विद्यापीठात जाऊन MBAची पदवीसुद्धा घेतली आहे. इतर सामान्यांपेक्षा माझ्यापाशी 10 पट जास्त ज्ञान आहे, पण मी आर्थिकदृष्ट्या कधीच यशस्वी होऊ शकलो नाही. माझी सुरुवात चांगली होत असे, पण शेवटी हातात काहीच उरत नसे. इतकी वर्षे झाली, पण त्याचे कारण मला कधीच समजलं नाही. मला वाटायचं मीच मूर्ख आहे, पण आज सगळंच बदलून गेलंय. तुमचं भाषण ऐकल्यानंतर आणि त्यानुसार वागल्यानंतर आज मला खरंच कारण समजलं. माझ्यात काहीच कमी नव्हती. माझ्या मेंदूमध्ये माझ्या वडिलांच्या धनासंबंधीचा ब्लूप्रिंट कोरला होता आणि तोच माझ्या विनाशाचं कारण होता. माझ्या डॅडींनी मंदीची लाट बघितली होती. रोज ते काम शोधायला जात असत किंवा सामान विकायला जात असत आणि रिकाम्या हातानं घरी परतत असत. 40 वर्षांपूर्वी मला जर अनुकरण आणि सवयी याविषयी माहिती मिळाली असती, तर किती बरं झालं असतं. माझी एवढी वर्षे, एवढा वेळ, एवढं ज्ञान वाया तरी गेलं नसतं, असं म्हणून तो हुंदके देऊन रडू लागला. मी त्याला म्हणालो, "ज्ञान मिळवण्यात तुम्ही वेळ वाया घालवला नाही. ज्ञान तर तुमच्या मेंदूत निद्रिस्त होतं. मनाच्या बँकेत ते तुमची वाट बघत होतं. संधी मिळताच बाहेर येण्याची वाट बघत होतं. आता तुम्ही यशाचं ब्लूप्रिंट तयार करून घेतलंय, तेव्हा आतापर्यंत शिकलेली सगळं पुढं कामी येणार आहे आणि अतिशय वेगानं तुम्हाला यश मिळणार आहे. बघाच तुम्ही." सत्य ऐकल्यानंतर बऱ्याच जणांना ते लगेच समजतं. तो माणूस लगेच सावरला आणि त्याला श्वास घेता येऊ लागला. मग तो मोकळेपणानं हसला, मला मिठी मारून म्हणाला, "आभार, आभार, आभार." त्यानंतर त्याचं शेवटचं पत्र मला आता मिळालं. तेव्हा नंतर त्याचं खूप चांगलं चाललेलं मला कळलं. केवळ 18 महिन्यात त्यानं 18 वर्षात कमावली नसेल इतकी संपत्ती कमावली होती. ते वाचून मला खूप समाधान वाटलं. तुमच्यापाशी जगातलं सगळं ज्ञान, क्षमता असेलही, पण यशाचा ब्लूप्रिंट नसेल, तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. आमच्या सेमिनारमध्ये अशी माणसं येतात, ज्यांच्या पालकांनी मागच्या महायुद्धात भाग घेतलेला,
तरी असतो किंवा मंदीची लाट अनुभवलेली असते. त्यांच्या पालकांच्या अनुभवामुळे त्यांच्या विश्वासावर आणि समजुतीवर किती परिणाम झालेला आहे, हे ऐकल्यावर त्यांना धक्काच बसतो. काही जण वेड्यासारखा पैसा खर्च करतात, कारण तुम्ही तुमचा सगळा पैसा घालवून बसू शकता म्हणून आहे तोपर्यंत आनंद भोगा. काही जण नेमके त्यांच्या उलट करतात, अडीअडचणीला कामाला येईल म्हणून पैसा खर्च करीत नाहीत. इथे शहाणपणाचा एक शब्द सांगावासा वाटतो. अडीअडचणीला कामाला यावा म्हणून पैशाची बचत करणं हा विचार तसा चांगला आहे, पण त्यामुळे काही समस्या उत्पन्न होतात हेही खरं आहे. आम्ही आमच्या कोर्समध्ये हेतूचे बळ किती असते याबद्दलही शिकवत असतो. तुम्ही जर कठीण समयासाठी पैशाची बचत करत असाल, तर त्यात तुम्हाला काय मिळणार आहे? कठीण समय म्हणून असे करणे सोडून द्या. कठीण समयासाठी पैसा वाचवण्याऐवजी चांगल्या काळासाठी पैसा वाचवा किंवा तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाल या दिवसासाठी पैसा वाचवा. असा हेतू बाळगला तर त्याचे फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे, ह्यात शंका नाही. आमच्या कोर्ससाठी येणारे बहुतेक जण पैशाच्या बाबतीत आपल्या आई-वडिलांचं अनुकरण करणारे असतात. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. पण काही जण नेमके आई-वडिलांच्या विरुद्ध मताचे असतात. असं का होतं? क्रोध आणि विद्रोह असे तर उत्तर नाही ना याचं. तुम्हाला त्यांच्या किती राग येत होता यावर त्याचं उत्तर अवलंबून आहे. आपलं दुर्दैव असं आहे की लहानपणी आपण आपल्या आई-वडिलांना असं म्हणू शकत नाही की तुम्ही जरा बसता का? मला तुमच्याशी एका गंभीर विषयावर चर्चा करायची आहे. तुम्ही ज्या प्रकारे पैशाचं आणि जीवनाचं व्यवस्थापन करीत आहात ते मला पसंत नाही. म्हणून मी मोठा झाल्यावर वेगळ्या पद्धतीनं काम करणार आहे. मला तुम्ही समजून घ्याल अशी माझी आशा आहे. असो, गुड नाईट. नाही, नाही, असं होत नाही. याच्याऐवजी जेव्हा आपण डिवचले जातो, तेव्हा संतापून आपण आपल्या मनात म्हणतो, मी तुमचा तिरस्कार करतो. मी तुमच्यासारखा कधीच होणार नाही. मोठा झाल्यावर मी श्रीमंत होणार आहे. मग मला हवी ती गोष्ट घेऊ शकेन. मग मी तुम्हाला पसंत असो वा नसो, असं मनातल्या मनात म्हणून तुम्ही आपल्या बेडरूममध्ये धावत जाता, दार आपटून बंद करता आणि मनातला संताप बाहेर काढण्यासाठी उशीवर किंवा हाताशी असेल त्यावर बुक्क्या मारीत बसता. गरिबीत वाढलेली मुलं गरिबीवर संतापलेले आणि विद्रोही असतात. घरातून बाहेर पडल्यानंतर ते श्रीमंत तरी होतात किंवा श्रीमंत होण्याची प्रेरणा तरी त्यांच्यात असते. पण एक लहानशी अडचण असते आणि हीच फार मोठा अडथळा निर्माण करत असते. अशी माणसं कितीही श्रीमंत झाली, कितीही यशस्वी झाली आणि कितीही मेहनत केली तरी सुखी होऊ शकत नाहीत. कारण श्रीमंत होण्याच्या प्रेरणेचे मूळ आहे संताप आणि चीड. परिणामस्वरूप त्यांच्या डोक्यामध्ये पैसा आणि संताप एकत्र जोडले जातात. अशी माणसं जितका पैसा कमवतील तितका त्यांचा संताप वाढत जातो. शेवटी त्यांचा उच्चतम आत्मा म्हणतो, मी आता संतापामुळे आणि तणावामुळे थकून गेलो आहे. मला शांती आणि आनंद हवाय. त्यात ते संताप आणि पैसा यांची जोडी जमवणाऱ्या मेंदूलाच विचारतात की मी आता अशा परिस्थितीत काय करू? तो लगेच उत्तर देतो, तुला संताप सोडायचा असेल तर पैसाही सोडावा लागेल. मग ते असंच करतात, बेसावधपणे पैसे घालवून बसतात. अशी माणसं वायफळ खर्च करतात किंवा चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात किंवा आर्थिक विनाश होईल असा काहीतरी भयंकर निर्णय घेतात किंवा आपलं यश आणखी कोणत्यातरी प्रकारे खड्ड्यात घालतात. पण निदान
आता तरी ते सुखी आहेत का? चूक. परिस्थिती आणखी बिघडते, कारण आता केवळ संताप नाही, तर त्यासोबत दिवाळखोरपणा पण आहे. त्यांनी चुकीच्या गोष्टीपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संताप सोडण्याऐवजी ते पैशाला सोडतात. मूळ तोडण्याऐवजी ते फळच तोडून टाकतात. या सगळ्यांच्या मुळाशी आई-वडिलांविषयी संताप हेच कारण होतं आणि नेहमी तेच राहणार होतं. हा संताप जोपर्यंत शांत होत नाही, तोपर्यंत त्यांच्याजवळ कितीही पैसा असला तरी ते कधीच शांत आणि सुखी होऊ शकणार नाहीत. पैसा कमवण्याचं किंवा यश मिळवण्याचे कारण आणि प्रेरणा फार महत्त्वाची असते. ते कारण जर नकारात्मक असेल तर तर जसं संताप, भय किंवा स्वतः काहीतरी करून दाखवण्याची गरज असेल, तर त्या पैशापासून कधीच सुख मिळत नाही. का? कारण यापैकी कोणताही प्रश्न तुम्ही पैशाने सोडवू शकत नाही. उदाहरणार्थ, भीती ही भावना घ्या. सेमिनारमध्ये मी अनेक जणांना हा प्रश्न विचारतो की ज्यांच्या यशामागची प्रेरणा भीती आहे, असे तुमच्यापैकी किती जण आहेत? बरीच माणसे हात वर करत नाहीत. मग मी विचारतो, सुरक्षितता ही तुमच्यापैकी किती जणांसाठी यश मिळवण्यामागची प्रेरणा होती? बहुतेक सगळ्यांचेच हात वर होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरक्षा आणि भीती ह्या एकाच गोष्टीपासून प्रेरित होतात. सुरक्षित असणं हे असुरक्षिततेपासून प्रेरित झालं आहे आणि त्याचा आधार आहे भीती. मग काय, जास्त पैसे असले तर भीती नष्ट होणार असं झालं असतं किती बरं झालं असतं. तरी पण मुळीच होत नाही. कारण पैसा हे त्याचं मूळ नाही, भीती हे मूळ आहे. त्यात आणखी वाईट म्हणजे भीती ही समस्या नाही, तर ती एक सवय आहे. त्यामुळे तुम्ही जास्त पैसे कमवल्यानंतर भीतीचं फक्त रूप बदलतं. खिशात पैसे नव्हते तेव्हा आपण यशस्वी होऊ की नाही किंवा आपल्याजवळ पुरेसा पैसा असेल की नाही याची भीती सतावत असते. यश मिळाल्यानंतर आपल्या भीतीचं स्वरूप बदलते. कमावलेले पैसे गेले तर काय होईल? किंवा सगळ्यांचा डोळा माझ्या संपत्तीवर आहे किंवा मला आता खूप मोठा टॅक्स भरावा लागणार आहे. थोडक्यात काय, तर आपण जोपर्यंत समस्येच्या मुळापाशी पोचत नाही, तोपर्यंत भीती नाहीशी होणार नाही. तोपर्यंत तुम्ही कितीही पैसा मिळवला तरी काहीही फायदा होणार नाही. आणि जर पर्याय असेल तर बरेच जण अजिबात पैसा नसल्यापेक्षा श्रीमंत होऊन पैसा जाण्याची चिंता करणे हा पर्याय निवडतात. पण हे जीवन जगण्याचे दोन्ही पर्याय काही फारसे चांगले नाहीत. भीतीप्रमाणे स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी काही जण आर्थिक यश मिळवतात. दुसऱ्या भागात आपण याविषयी जास्त चर्चा करू. पण आता एवढंच लक्षात ठेवा की कितीही पैसा मिळवला तरी तुम्ही स्वतःला चांगलं सिद्ध करू शकणार नाही. तुम्ही मुळातच चांगले नसाल तर पैसा तुम्हाला चांगलं बनवू शकत नाही. भीतीसारखं स्वतःला चांगलं सिद्ध करणं ही तुमची स्वाभाविक जीवनशैली होऊन जाते. पण असे झाल्याचे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही स्वतःला यशस्वी, कष्टाळू आणि दृढनिश्चयी मानता. हे सगळे गुण चांगले आहेत, पण प्रश्न एकच आहे, याचं मूळ कशात आहे? या सगळ्यांना खेचून नेणारं इंजिन कोणतं आहे? जे स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या प्रेरणेने कार्य करतात, त्यांना कितीही पैसा मिळाला तरी तो त्यांच्या मनातलं दुःख दूर करू शकत नाही. जीवनात मिळवलेली कोणतीच गोष्ट पुरेशी नाही, हे त्यांच्या मनात सतत खुपत राहतं. आपण स्वतः चांगले नाही अशी भावना मनात सलत असेल, तर ती पैशानं भरून काढता येत नाही. पुन्हा सांगतो, हे सगळं तुमच्यावरच अवलंबून आहे. लक्षात ठेवा,
तुमचं बाहेरचं जग हे तुमच्या आतल्या जगाचं प्रतिबिंब आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्यात काही कमी आहे, तर मग ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्यात कमी आहे अशाच तऱ्हेनं काम कराल आणि तुम्हाला जर खात्री असेल की तुमच्यामध्ये पुष्कळ आहे, तर ते सिद्ध करण्यासाठी तुम्ही पुष्कळ आहे अशा तऱ्हेने काम कराल. त्याचं कारण तुमच्यामध्ये खरंच पुष्कळ आहे हे मूळ असते आणि तुमची ती स्वाभाविक जीवनशैली बनते. संताप, भीती आणि स्वतःला सिद्ध करण्याची गरज या गोष्टींना पैसा कमवण्याची प्रेरणा बनू देऊ नका. त्या त्यापेक्षा उद्देश, योगदान आणि आनंद या प्रेरणा म्हणून निवडा आणि अशी निवड केली तर सुखी होण्यासाठी तुम्हाला पैशाकडे पाठ फिरवावी लागणार नाही. बंडखोरी किंवा आई-वडिलांच्या विरोधात उभे राहणे ही काही नेहमीची समस्या नसते. यापेक्षा इतर कारणांमुळे तुम्ही विद्रोही बनला असाल, तर उदाहरणार्थ दुसऱ्या नंबरवर जन्माला येणाऱ्या मुलांच्या बाबतीत नेहमी असं होतं आणि पैशाच्या बाबतीत वडिलांची परिस्थिती चांगली नसेल, तर तुम्ही तुमच्या विरुद्ध दिशेने जात जाणे चांगलं आहे. पण तुमच्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही त्यांच्या विरोधात जाणार असाल, तर तुमच्यासमोर फार मोठं आर्थिक संकट उभं राहील. हे माहीत करून घेणं गरजेचं आहे, की तुम्ही तुमच्या दोन्ही पालकांपैकी पैशांच्या बाबतीत एकाशी किंवा दोघांशी कसे अनुरूप आहात. परिवर्तनाची पावले मॉडेलिंग म्हणजेच अनुकरण, जागरूकता, धनासंबंध धनसंपत्तीच्या बाबतीत तुमच्या वडिलांचा दृष्टिकोन कसा होता हे माहीत करून घ्या आणि तुम्ही त्या विचारांशी अनुरूप आहात की विरुद्ध आहात हे लिहून काढा. समज आपल्या वित्तीय जीवनावर त्यामुळे पडणाऱ्या प्रभावासंबंधी लिहून काढा. विभक्तता ही जीवनशैली तुम्ही केवळ शिकला आहात हे तुमचं खरं स्वरूप नाही हे लक्षात घ्या आणि त्यात बदल करण्याची या क्षणी तुमच्याकडे पर्याय आहे हे माहीत असू द्या. तिसरा प्रभाव विशिष्ट घटना. आपल्याला सवय लागण्याचा तिसरा मार्ग आहे काही विशिष्ट घटना. लहानपणी धन, संपत्ती व श्रीमंत लोकांच्या बाबतीत तुमचे अनुभव कसे होते हे अनुभव फार महत्त्वाचे आहेत. कारण हेच तुमच्या भ्रामक समजुतींना आकार देत असतात आणि आजही त्यानुसार तुम्ही जगत आहात. एक उदाहरण देतो. एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये नर्स होती. ती मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी आली होती. तिचे उत्पन्न तसे चांगले होते, पण पैसे सगळे पैसे खर्च करून होऊन जात होते. थोडासा शोध घेतल्यावर तिनं सांगितलं की ती 11 वर्षांची असताना एकदा आई-वडील आणि बहिणीबरोबर चायनीज हॉटेलमध्ये गेली होती. तिचे आई-वडील पैशावरून वाद घालत होते. तिचे वडील उभे राहून टेबलावर बुक्के मारून काहीतरी तावातावानं बोलत होते. तिला अजून आठवतंय की त्यांचा चेहरा लाल-निळा पडला होता आणि हार्टअटॅक येऊन ते खाली कोसळले. ती शाळेच्या स्विमिंग टीममध्ये होती आणि इमर्जन्सी ट्रीटमेंटचं तिनं प्रशिक्षण घेतलं होतं. तिनं वडिलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. तिच्या बाहूतच त्यांनी प्राण सोडला. त्या दिवसापासून तिच्या मनाने पैशाचा संबंध वेदनेशी लावून टाकला. त्यामुळे त्या घटनेच्या प्रभावामुळे नकळत वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ती वाजवीपेक्षा जास्त पैसे खर्च करत होती. ती नर्स झाली हे पण विशेष आहे का ती अजूनही आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न तर करत नसेल ना? कोर्समध्ये तिचा आधीचा ब्लूप्रिंट ओळखण्याचा आणि तो बदलण्याचा आम्ही प्रयत्न केला. आज ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आहे.
आणि ती ती नर्स नाही. ते काम तिला पसंत नव्हतं असं नाही, पण ती चुकीच्या कारणानं नर्स झाली होती एवढंच. आता ती आर्थिक नियोजक बनून लोकांची मदत करत आहे. भूतकाळातल्या घटनांचा आजच्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम होत असतो हे ती समजावून घेत असते. आणखी एक उदाहरण देतो, माझ्याच कुटुंबाचं आहे. माझी पत्नी 8 वर्षांची असताना आईस्क्रीमवाल्याची घंटा ऐकू आली की धावत धावत आईजवळ जायची आणि 4 आणे मागायची. आई म्हणायची, माझ्याजवळ पैसे नाहीत, जा डॅडींना माग. मग डॅडींना पैसे मागायला जायची. ते तिला 4 आणे देतात आणि आईस्क्रीम विकत आणून ते तिला 4 आणे देत आणि ती आईस्क्रीम विकत आणून खात असे आणि सुखी होत असे. दर आठवड्याला हेच घडत असे. तर माझ्या पत्नीने पैशाच्या बाबतीत या घटनेवरून पैशासंबंधी काय बोध घेतला असावा? पहिली गोष्ट अशी की सगळा पैसा पुरुषांजवळच असतो. आमचं लग्न झाल्यावर तिनं माझ्यापाशी काय मागितलं असेल असं तुम्हाला वाटतं? तुमचा अंदाज बरोबर आहे, पैसा. पण आता ती 4 आणे मागत नाही. तिच्या मागण्या आता वाढल्या आहेत. दुसरी गोष्ट हे ती शिकली की स्त्रियांजवळ पैसे नसतात. तिच्या आईजवळ नव्हते, म्हणूनच साहजिक आज तिच्याजवळ नसायला हवेत. आणि हे सिद्ध करण्यासाठी तिचं अचेतन मन जवळ असलेले सगळे पैसे खर्च करून टाकायला तिला सांगत असतं. याबाबतीत ती अगदी काटेकोर होती. तिला $100 दिले तर ती तेवढे खर्च करते. 200 दिले तर 200, 500 दिले तर 500 आणि 1000 दिले तर 1000ही खर्च करायची. माझ्या कोर्समध्ये ती लिव्हरेजची कला शिकली. मी तिला $2000 दिले तर तिनं $10,000 खर्च केले. मी तिला समजावून सांगितलं की लिव्हरेजचा अर्थ आहे आपण 10,000 कमवायचे असतात, खर्च करायचे नसतात. पण कसे कुणास ठाऊक हे तिच्या डोक्यातच शिरत नाही. आमच्यामध्ये भांडणं होत ती केवळ पैशावरून अगदी घटस्फोटापर्यंत पाळी आली. पैशांच्या बाबतीत आमचं मत एकदम विरुद्ध टोकाचं होतं हे त्यावेळेस आम्हाला माहीत नव्हतं. पैसा म्हणजे क्षणिक सुख असं तिला वाटायचं. जसं आईस्क्रीम विकत घेणं आणि मी पैसा नेहमी साठवायचा असतो अशा विचारांच्या प्रभावातच मोठा झालो होतो, कारण त्यानंच आर्थिक स्वतंत्रता मिळते. माझ्या दृष्टीनं ती केवळ पैसाच खर्च करत नव्हती, तर आमची भावी आर्थिक स्वतंत्रताच खर्च करत होती. आणि तिच्या दृष्टीनं मी पैसे खर्च करायला विरोध करतोय म्हणजे तिचं सुख हिरावून घेतोय. देवाचे आभार मानतो की आम्ही आमचं धनाचं ब्लूप्रिंट बदलून घेतलं आणि विशेष म्हणजे आमचे पती पत्नींचे संबंध चांगले राहावेत म्हणून आणखी एक तिसरा ब्लूप्रिंट तयार केला. खरंच हे एवढं कामाला येतं हे मी कशा प्रकारे सांगतो? मी माझ्या जीवनात 3 चमत्कार बघितले आहेत. माझ्या मुलीचा जन्म, माझ्या मुलाचा जन्म, मी आणि माझी पत्नी आता पैशावरून भांडत नाही. आकडेवारीवरून असं सिद्ध होतंय की नातेसंबंध बिघडण्याचं मुख्य कारण पैसा हेच आहे. पैशावरून जी भांडणं होतात याचं कारण पैसा नसतं, तर माणसाचं ब्लूप्रिंट वेगवेगळे असतात. तुमच्याजवळ पैसा कमी आहे की जास्त यानं फरक पडत नाही. तुमच्या ब्लूप्रिंटशी जर तुमच्या समोरच्या माणसाचा ब्लूप्रिंट जुळला नाही, तर तुम्ही अडचणीत येणार. हीच गोष्ट विवाहित जोडप्यांमध्ये खरी आहे. डेटिंग करणाऱ्या जोडप्यांबाबतीतही, नातेवाईकांबाबतीतही आणि एवढंच नव्हे तर व्यवसायातील भागीदारांबाबतीतही खरं आहे. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रश्न पैशांचा नाही, प्रश्न आहे तो ब्लूप्रिंटचा. तुमच्या भागीदाराचा ब्लूप्रिंट तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या दोघांच्या फायद्यासाठी काहीतरी उपाय शोधून काढता येतो.
तुमच्या भागीदाराच्या डोक्यातल्या धनासंबंधीच्या फायली तुमच्यासारख्याच नसतील तर तुम्हाला जागरूक राहावं लागेल. यामध्ये अस्वस्थ होण्यापेक्षा समजून घेणं आवश्यक आहे. पैशाच्या बाबतीत भागीदाराला कोणती गोष्ट महत्त्वाची वाटते हे जाणून घ्या. त्याची प्रेरणा कोणती, भीती कोणती हे जाणून घ्या. असं करून तुम्हाला फळांऐवजी मुळांकडे बघता येईल आणि तुमच्या यशाची शक्यता वाढेल. याशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही जर मिलेनियर माइंड इंटेन्सिव्ह सेमिनारमध्ये भाग घेणार असाल तर तुम्ही ज्या महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहात त्यापैकी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या भागीदाराचा ब्लूप्रिंट कसा ओळखायचा आणि तुमच्या दोघांच्याही फायद्याची नवीन ब्लूप्रिंट कशी तयार करायची. आणि हे जर तुम्हाला करता आलं तर ते एखाद्या वरदानाइतकं मोठं आहे असं समजा. कारण त्यामुळं दुःखाच्या एका मोठ्या कारणाचं निराकरण होत असतं. परिवर्तनाचे पाऊल, विशिष्ट घटना. तुमच्या भागीदाराबरोबर याचा सराव करा. एकत्र बसून धनासंबंधी आपापले विचार मांडावेत. लहानपणी काय काय ऐकलं होतं, घरातल्या मोठ्या माणसांना काय करताना पाहिले होते आणि तुम्हाला कोणती भावनात्मक घटना विशेष आठवते. याशिवाय तुमच्या पार्टनरचे पैशाबद्दलचे विचार जाणून घ्या. त्याच्या दृष्टीने पैसा म्हणजे काय? आनंद, स्वातंत्र्य, सुरक्षा की प्रतिष्ठा? यामुळे तुम्हाला एकमेकांच्या धनाबद्दलच्या ब्लूप्रिंट ओळखण्यास मदत होईल आणि यामध्ये मतभेद कोणते आहेत याचं कारणही शोधता येईल. त्यानंतर आज व्यक्ती म्हणून नव्हे तर एक भागीदार म्हणून आपल्याला काय हवंय याची पण चर्चा करा. पैसा आणि यश यासंबंधी आपला दृष्टिकोन आणि ध्येय याविषयी एकत्र विचार करून निर्णय घ्या. मग ज्या गोष्टी दोघांनाही मान्य आहेत अशा दृष्टिकोनाची आणि कामाची एक यादी लिहून काढा आणि ती भिंतीवर लावून टाका. कधी काळी वाद, भांडणं झाली तर अतिशय नम्रतेने त्या यादीकडे बोट दाखवायचं आणि त्यावेळेस भावूक न होता निष्पक्ष होऊन आणि जुन्या ब्लूप्रिंटच्या अधीन न होता आपण दोघांनी मिळून काय ठरवलं होतं याची एकमेकांना आठवण करून द्यावी. जागरूकता. पैशासंबंधी लहानपणीची कोणतीही विशिष्ट भावनात्मक घटना आठवा आणि तिच्यावर विचार करा. समज, त्या घटनेमुळे वर्तमान काळातल्या आर्थिक जीवनावर कसा परिणाम झाला असावा हे लिहून काढा. विभक्तता. ती गोष्ट तुम्ही फक्त शिकला होता, ती आपल्या मूळ स्वभावाचा भाग नव्हती हे तुम्ही आता पाहू शकता आणि आता तुम्हाला हे बदलताही येईल. हेही तुमच्या लक्षात आले आहे का? प्रतिज्ञा. हृदयावर हात ठेवून म्हणा, भूतकाळातल्या धनासंबंधीचे नकारात्मक अनुभव मी मुक्त करतो आणि एक नवीन व समृद्ध भविष्य निर्माण करतो. माझ्याजवळ मिलेनियर मेंदू आहे. तुमचं आत्ताचं ब्लूप्रिंट कसं आहे? आता एका लाखामोलाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. वर्तमान काळातलं धन आणि यशाचं तुमचं ब्लूप्रिंट कसं आहे आणि नकळत ते तुम्हाला कुठं घेऊन जात आहे? तुमची नेमकी दिशा कोणती आहे? यश, दुय्यम दर्जाचं यश की आर्थिक अपयश? तुमचं ब्लूप्रिंट नेमकं कशासंबंधी सेट केलेलं आहे? तुमचं प्रोग्रॅमिंग आर्थिक संघर्षासाठी झालं आहे, आर्थिक संपन्नतेसाठी झालं आहे, पैसा मिळवण्यासाठी तुम्ही अपार कष्ट करीत आहात की संतुलित कष्ट करीत आहात? तुमच्या सवयी नियमित आणि सातत्याने पैसा मिळवण्याच्या आहेत की त्यांच्यामुळे पैशाचा ओघ सतत टिकत नाही? चढ-उताराचा क्रम तर तुम्हाला माहीतच असेल. पैसा आज आहे, उद्या नाही, आज नाही, उद्या आहे. असं वाटतं की हे चढ-उतार बाह्य जगाचे परिणाम आहेत. उदाहरणार्थ,
मला चांगली नोकरी मिळाली होती, पण त्या कंपनीचं दिवाळं निघालं. मग मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सगळं चांगलं चालू असताना मंदी आली. त्यानंतर सुरू केलेला व्यवसायही चांगला चालला होता, पण माझा भागीदार मला सोडून गेला, इत्यादी. मूर्ख बनू नका. हे सगळं तुमच्या ब्लूप्रिंटमुळेच झालं आहे. तुमच्या प्रोग्राममध्ये किती उत्पन्न लिहिलं आहे? खूप जास्त, मध्यम की एकदम कमी? तुम्हाला माहीत आहे का हे प्रोग्रॅमिंग नेमक्या रकमेसाठी झालेलं असतं? तुमच्यासाठीही अलीकडे उत्पन्नाची रक्कम 1,00,000 रुपयांची ठरली आहे की 5,00,000ची वा 25 वा 50,00,000ची? काही वर्षांपूर्वी आमच्या एका सेमिनारमध्ये एक असाधारण चांगल्या कपड्यातला माणूस बसला होता. त्यानं मला विचारलं की 3 दिवसांच्या त्या सेमिनारमधून त्याला काही फायदा होणार आहे का? तो वर्षाला 5,00,000 कमवत होता. मी विचारलं, केव्हापासून कमवत आहात? तो म्हणाला, गेल्या 7 वर्षांपासून सातत्याने. मला हेच उत्तर हवं होतं. मी त्याला विचारलं, वर्षाला $20,00,000 का नाही कमवत? आणि मग मी त्याला सांगितलं, की आर्थिक क्षमतेच्या अंतिम टोकापर्यंत पोहोचण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. मग मी त्याला, तू $50,000 वर का थांबलास? त्याचा विचार करायला सांगितले. त्यानं माझ्या कोर्सला यायला सुरुवात केली. 1 वर्षानंतर मला त्याचा ईमेल मिळाला. विश्वास बसणार नाही, इतका हा कोर्स फायदेशीर झाला. पण माझी एक चूक झाली. मी माझं आर्थिक ब्लूप्रिंट आधी ठरवल्याप्रमाणे $20,00,000चं केलं होतं. ते मी यावर्षी लक्ष्य साध्य केलं. आता मला या कोर्सला पुन्हा यायचं आहे. माझं ब्लूप्रिंट प्रोग्रॅमिंग $1,00,00,000चं करायचं आहे. मला इथं हे सांगायचं आहे की धनराशीचा आकडा महत्त्वाचा नाही, तर हे महत्त्वाचं आहे की तुमच्या आर्थिक क्षमतेपर्यंत तुम्ही त्या आर्थिक क्षमतेपर्यंत पोहोचू शकता की नाही. तुमच्यापैकी बरेच जण विचारतील, एवढ्या पैशाची कुणाला काय म्हणून गरज असते? पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न तुमच्यासाठी एकदम चुकीचा आहे. त्याचा अर्थ असा होतो, तुमचं ब्लूप्रिंट ताबडतोब बदलायला हवं. एवढी मोठी रक्कम मिळण्याची अनेक कारणं असू शकतात. वर उल्लेख केलेल्या सद्गृहस्थाला आफ्रिकेतल्या एका एड्स निवारण संस्थेसाठी खूप मोठी देणगी द्यायची होती. तेव्हा श्रीमंत माणसं लोभी असतात, हा गैरसमज काढून टाका. आता आपण पुढं जाऊ. तुमचं प्रोग्रॅमिंग पैसे वाचवण्याचं आहे की पैसे कमवण्याचं आहे? तुमचं प्रोग्रॅमिंग पैशाची चांगली व्यवस्था लावण्याचं आहे की वाईट व्यवस्था लावण्याचं आहे? तुमचं प्रोग्रॅमिंग फायदेशीर गुंतवणूक शोधण्याचं आहे की नुकसानकारक गुंतवणूक शोधण्याचं आहे? कदाचित तुम्ही असाही विचार करू शकता की शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटचा फायदा तोट्याच्या माझ्या ब्लूप्रिंटशी काय संबंध आहे? जरा विचार करा. शेअर किंवा जमिनीची निवड कोण करतं? तुम्ही करता. ते विकण्याचं कोण ठरवतं? तुम्ही ठरवता. म्हणजे तुमचा संबंध तर आहेच. सॅन डिएगोमध्ये लॅरी नावाच्या माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. पैसे कमवण्याच्या बाबतीत ते चुंबक आहेत. त्यांचं ब्लूप्रिंट खूप पैसे कमवण्याचं आहे, पण त्यांना गुंतवणूक चांगल्या प्रकारे करता येत नाही. जिथं गुंतवणूक केली तिथं नुकसान झालंच म्हणून समजा. यावर तुम्ही विश्वास ठेवाल का की त्यांच्या वडिलांची समस्या अगदी हीच होती? गुंतवणुकीच्या सल्ल्याच्या बाबतीत मी लॅरीशी संपर्क साधून असतो. कशासाठी माहीत आहे? तो जो सल्ला देईल तिच्या उलट करायचं, म्हणून तो मला आवडतो. काही जणांजवळ परीस असल्यासारखं वाटतं. ते जिथं स्पर्श करतील त्याचं सोनं होऊन जातं. परीस काय किंवा खड्ड्यात जाणं काय, दोन्ही लक्षणं तुमच्या ब्लूप्रिंटचं प्रकटीकरण आहे, हे इतकंच. त्यापेक्षा जास्त काही नाही.
मी तुम्हाला पुन्हा सांगतो, तुमच्या ब्लूप्रिंटचा तुमच्या आर्थिक जीवनावर आणि तुमच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होत असतो. तुम्ही स्त्री आहात आणि तुमचं ब्लूप्रिंट अगदी खालच्या थरातलं असेल, तर तुम्ही जोडीदारसुद्धा असाच खालच्या स्तरातल्या आर्थिक ब्लूप्रिंटचा निवडाल, कारण ते तुमच्या दृष्टीनं आरामदायक आणि स्वतःच्या ब्लूप्रिंटचं समर्थन करण्यासारखं असेल. तुम्ही पुरुष असाल आणि तुमचं ब्लूप्रिंट खालच्या स्तराचं असेल, तर तुमची पत्नी नक्कीच जास्त खर्च करणारी असेल, कारण ती तुम्ही कमावलेला पैसा खर्च करून टाकेल आणि तुमचा ब्लूप्रिंट कसा सार्थक आहे हे दाखवून देईल. बऱ्याच जणांचा असा समज असतो की व्यवसायातलं यश हे तुमची योग्यता, ज्ञान आणि अचूक वेळ निवडण्याची क्षमता यावर अवलंबून असते. पण हे अगदी चूक आहे. तुमच्या व्यवसायाचं यश तुमच्या ब्लूप्रिंटवर अवलंबून असतं. तुमचं ब्लूप्रिंट 1,00,000 कमवण्याचं असेल तर तुम्हाला तेवढेच मिळतील. समजा तुम्ही सेल्समन आहात आणि तुमचं ब्लूप्रिंट वर्षाला $50,000 आहे. एखाद्या वेळेस तुमच्या हातून 90,000ची विक्री होणार असेल आणि तर ती रद्द होईल किंवा त्याच्या पुढच्या वर्षी तुमचे नुकसान होईल आणि तुमचं ब्लूप्रिंट आहे तसं राहील. याउलट तुमचं ब्लूप्रिंट $50,000 आहे आणि मंदीचे दिवस चालू आहेत, तरी काळजी करण्याचं कारण नाही. तुमचे सगळे पैसे वसूल होतील. तसं व्हायला हवं. मन आणि पैसे यांचा तसा अचेतन नियमच आहे. असा माणूस रस्ता ओलांडताना अपघातात सापडून मरेल आणि त्याचे विम्याचे $50,000 मिळतील. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते मिळतीलच. तर तुमचं ब्लूप्रिंट किती रकमेसाठी ठरवलं गेलं आहे हे कसं सांगता येईल? साधा सोपा मार्ग म्हणजे तुम्हाला मिळणारे परिणाम कसे आहेत हे बघा. आपलं बँकेचं खातं बघा, तुमची नेमकी योग्यता आणि गुंतवणुकीतलं यश बघा. व्यवसायातलं यश बघा. तुम्ही वायफळ खर्च करणारे आहात की बचत करणारे आहात हे बघा. तुमचे उत्पन्न नियमित आहे की अनियमित आहे हे बघा. पैसे कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे बघा. ज्यात पैसा गुंतवला आहे असे नातेसंबंध पहा. पैसा सहज येतो की कष्टानं? तुम्ही व्यवसाय करता की नोकरी? एकाच व्यवसायाला किंवा नोकरीला चिकटून आहात की त्यात सारखा बदल करता? तुमचं ब्लूप्रिंट थर्मोस्टॅटसारखं काम करतं. ते तापमान स्थिर ठेवतं. खोलीचं तापमान 30 डिग्री असेल तर असे समजा की थर्मोस्टॅट 30 डिग्रीवर सेट केला गेला आहे. समजा खिडकी उघडली व बाहेरचे वातावरण गरम असेल तर खोलीतलं तापमान जास्त होईल का? होईलही, पण शेवटी थर्मोस्टॅटचाच विजय होईल, कारण तो तापमान पुन्हा 30 वर आणून ठेवेल. समजा बाहेर थंडी आहे, मग खोलीचे तापमान 30 डिग्रीपेक्षा खाली जाईल. पुन्हा तेच होईल. बाहेरच्या परिणामाने खोलीतले कमी झालेले तापमान थर्मोस्टॅट पुन्हा 30 डिग्रीवर आणून ठेवेल. पण पुन्हा थर्मोस्टॅट जिंकेल, तो तापमान 30 वर आणून सोडेल. तुमच्या मेंदूतला तुमच्या मेंदूतला टूलबॉक्स मोठी धनराशी निर्माण करण्यात आणि ती कायम राखण्यात इतका समर्थ व मोठा नसेल तर बाहेरची साधनं कितीही चांगली असली तरी त्याचा उपयोग नाही. लक्षात ठेवा लक्षात ठेवा, प्रत्येक परिवर्तनाचं पहिलं तत्त्व जागरूकता आहे. स्वतःवर लक्ष ठेवा, सावध राहा. आपल्या विचारांचे, अंशकाचे आशंकांचे, सवयींचे, कामांचे एवढंच नव्हे तर आपल्या निष्क्रियतेचे निरीक्षण करा. स्वतःला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून तपासा. स्वतःचाच सखोल अभ्यास करा. लक्षात ठेवा,
प्रत्येक परिवर्तनाचं पहिलं तत्व जागरूकता आहे. स्वतःवर लक्ष ठेवा, सावध राहा. आपल्या विचारांचे, आशंकांचे, सवयींचे, कामाचे एवढंच नव्हे तर आपल्या निष्क्रियतेचे निरीक्षण करा. स्वतःला सूक्ष्मदर्शक यंत्राखाली ठेवून तपासा. स्वतःचाच सखोल अभ्यास करा. Like, share and subscribe. Thanks for watch.